हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. 2 दिवस झाले तब्येत खराब असल्यामुळे माझे ब्लॉग शूट करण्यात नाही आले आणि ते एडिट करण्याची पण माझ्यासोबत कॅपॅसिटी नव्हती. आणि हा जो डबा मी आता तुम्हाला दाखवला ना, त्यासोबत मी काहीतरी देसी जुगाड केला आहे, तो मी तुम्हाला नंतर निवांत सांगते. आणि 2 दिवस ब्लॉग आले नाही तर मी म्हटलं की चला, कोणालाच काय फरक पडणार आहे ना, कोण जास्त इतकं माझे ब्लॉग बघतं. पण नाही, असं नाही आहे. लोक हळूहळू रिस्पॉन्स देत आहेत, बघत आहेत. आणि तुम्ही पण मला सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून माझे ब्लॉग बघताय, म्हणजे मलाही कळेल की कुठपर्यंत माझे ब्लॉग जात आहेत आणि कोण कोण पाहत आहे. आणि चला, जे लोक बघतायत, जे रिस्पॉन्स देत आहेत, त्यांच्यासाठी मी नक्की माझं जसं जमेल तसं डेली रुटीन, डेली लाईफ, माझे थॉट शेअर करत जाईल. आणि हा जो किचनचा कोपरा होता ना, मी आज थोडासा या पद्धतीने थोडासा डेकोरेट केला माझा. म्हणजे तो होता ऑलरेडी सेटअप, पण काहीतरी चेंजेस म्हणून मी त्याच्यामध्ये केले. त्यानंतर आज भाजीमध्ये म्हणलं काही चला सोयाबीनचीच भाजी करूया. मग थोडंसं रस्सा भाजी केली सोयाबीनची आणि त्यानंतर त्याच्यासोबत खायला चपाती भाजी केली. आणि तब्येत खराब असल्यानं माणसाला जास्त काही असं शूट करता येत नाही. मी शूट केलं होतं, पण एडिट करून अपलोड करायची कॅपॅसिटी माझ्यामध्ये नव्हती. आणि उद्या आहे भोगी, त्याच्यामुळं मला थोडंसं सामान आणण्यासाठी बाहेर जायचं होतं. माझी तब्येत खराब असल्यामुळे मी काही जास्त करणार नाही आहे, पण थोडंफार का होईना म्हणलं घरातल्यांसाठी म्हणलं करूया. म्हणून मग बाहेर निघालो. आभाळ किती छान दिसत होतं बघा ना. आणि त्यानंतर सामान घेतल्याच्यानंतर घरी जायच्या तयारीत होते आणि विचारच करत होते काय राहिलं. आणि तेवढ्यात मला एका शॉपवर हे कॅलेंडर दिसलं की अरे म्हणलं, आपण कॅलेंडर तर घेतलंच नाही आहे. आणि मग मी कॅलेंडर घ्यायला आले. कॅलेंडर होतं 55 रुपयाचं. आणि त्या काकू इतक्या घाईत होत्या ना, मी त्यांना 100ची नोट दिली आणि त्या म्हटल्या जाऊ दे चला, माझ्याकडे 5 रुपये सुट्टे नाही आहे. मग ते मला पडलं 50 रुपयातच. आणि तोपर्यंत इकडे याला चॉकलेट घेऊन दिली ह्यांनी आणि तो मला देत नव्हता. आणि तेवढ्यात ती अशी पूर्ण पिघळून गेली. आणि बघा, आमची पद्धत अशी आहे चॉकलेट खायची, पूर्ण तोंड भरून मेल्ट झालेली चॉकलेट आम्ही खाल्ली. वरून आम्ही असं हसत होतो. आणि चला, घरी आल्याच्यानंतर माझं उद्याच्या तयारीचं असं काही थोडं थोडं चालू होतं. तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. चला, ओके, बाय, भेटू.